नमस्कार, श्री स्वामी समर्थ जान्हवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। नवरात्रीच्या सर्वांना तुम्हाला शुभेच्छा। आपण आज बनवणार आहेत बटाट आणि सोयाबीन याची भाजी। चला आपण त्याच्यासाठी साहित्य बघूया। हे मी एक बटाट घेतलेला आहे असं चिरून उभं, आणि हे सोयाबीन घेतलेले आहेत पिळून, एकाचे 2 केलेले आहेत मध्ये तोडून ना, आणि हे एक टॅमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली आहे। हे मटार घेतलेले आहेत, ही 2 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, हा कांदा आहे एक कापलेला, हा कढीपत्ता आहे, हे कोथिंबीर आहे, हळद घेतले, मसाला आपला लाल तिखट घेतलंय, मीठ घेतलंय, गरम मसाला, आणि हे जिरं आहे, राई आहे। ह्याच्यामध्ये आपण आता ही भाजी बनवूया। चमचमीत आणि मस्त भाजी होते। आपण आता ती करूया। आता आपण हे बटाट आहे ते फ्राय करूया। हे बटाट चांगलं फ्राय होऊन द्यायचं तेलामध्ये। चांगलं फ्राय होऊ दे। हे आपले आता बटाट फ्राय झालेले आहेत, ते आपण आता काढून घेऊया। आणि याच्यामध्ये आता लगेच आपण हे सोयाबीन मध्ये चीर घेऊन 2 तुकडे केलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घेऊया, आणि ते पण चांगली कुरकुरी होईपर्यंत मस्त फ्राय करून घेऊया। चांगले फ्राय होऊ दे। आता सोयाबीन फ्राय झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊया। हे बघा, आपण आता हे सोयाबीन आपले फ्राय झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊया। छान असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा हे जिरं घालूया, अर्धा चमचा राई घालूया, ह्या 2 मिरच्या घेतल्या मध्ये टाकून, आणि मोठ्या कापून घेतलं। भाजीमध्ये थोडासा हिंग घालायचा। आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। कढीपत्ता घालून झाला की लगेच आपण हा कांदा चिरून घेतलाय तो घालूया। आपल्याला ते तेल असं वाटते कमी आहे, आपण थोडंसं तेल अजून त्याच्यामध्ये घालूया, कारण की ते तेल घातलं नव्हतं, ते फ्राय केलेलं तेच तेल होतं। आता हे सर्व चांगलं परतून घ्यायचं। चांगला कांदा लाल होऊन देऊया आपण। आता आपण 4 पाकळ्या लसूण ठेचून टाकलेला आहे। आता आपण हे मटार घेतलेले आहेत स्वच्छ धुवून, ते याच्यामध्ये घालून घेऊया, आणि हे मटार पण आपल्या कांद्याबरोबर चांगले फ्राय करून घ्यायचे। त्याच्यामधलं पाणी सुकेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं। माझा आवाज थोडा चेंज झालाय, तुम्ही समजून घ्या।
असल्यामुळे चांगलं हे मटार त्याच्यामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचे. चांगल्याला मटार आपले व्यवस्थित परतून घ्यायचे. आता आपण ह्याच्यामध्ये हे टॅमॅटोची प्युरी टाकूया. एक टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. लोखंडाच्या कढईमध्ये लवकर भाजी होते आणि व्यवस्थित फ्राय पण होते आणि आपल्या शरीरासाठी पण लोखंडाची कढई चांगली असते, म्हणून लोखंडाची कढईमध्ये मला भाजी आवडते करायला. आता आपण ह्याच्यामध्ये तेल सुटलेलं आहे आपल्या टॅमॅटोचे वाटण सगळं घातलं त्याला. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालूया. हे अर्धा चमचा होता 2 वेळेला. आता आपण ह्याच्यामध्ये 2-2.5 चमचे मसाला घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया. हा गरम मसाला 1 चमचा घालूया. आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे. आपल्याला आपली भाजी थोडी सुकी वाटत असेल, तर मसाले पण आपले परततात, म्हणून याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल पाणी घालून घेऊया आपण. आणि मसाले चांगले परतून घेऊया. मस्त सुगंध सुटलेला आहे सगळ्या मसाल्यांचा. तुम्हाला माझ्या नॉनव्हेजच्या व्हिडिओ जास्त बघायला आवडतात की व्हेजच्या, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे एक बटाट फ्राय करून घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये घालूया. आपलं बटाट शिजलेलंच आहे, आधी फ्राय करून घेतलं तेव्हा. आता हे सोयाबीन फ्राय करून घेतलं ते याच्यामध्ये घालून घेऊया. मस्त भाजी होते. आपण पनीर चिल्ली बनवतो ना त्या टाईपच लागते, छान लागते. आता आपण ही भाजी अशी त्याच्यावर झाकण ठेवू, वाफ काढून मस्त 5 ते 6 मिनिटं हिला शिजवू. आपली भाजी आता ही बघा, आपली भाजी चांगली मस्त शिजलेली आहे. मटार, सोयाबीन, बटाट व्यवस्थित शिजलेला आहे. मस्त दिसते ना, आणि सुगंध पण छान सुटलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ही कोथिंबीर घालून घेऊया. मीठ आधीच आपण मसाल्यामध्ये घातलेलं आहे, मसाले परतताना, त्याच्यामुळे ते बरोबर झालेलं आहे. आपली भाजी आता तयार आहे. बघा आपली भाजी तयार आहे, बटाट, मटार आणि सोयाबीनची. मम्मी मला पण बोलायचं आहे. बोल. ही चमचमीत भाजी मस्त लागते. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या मम्मीच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.